नमस्कार सर्वांना. मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी आपले मनापासून मी स्वागत करते. तर मंडळींनो, तुमच्यासाठी पैसा आणि यश आता तुम्हाला दोन्ही गोष्टी घेऊन येणार आहे. येणारे दिवस तुमच्यासाठी अगदी खास असणार आहे. तुमच्या भाग्याचा जबरदस्त उदय होणार आहे आणि तुमच्यासाठी अशा कोणत्या खास गोष्टी असणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कारण की आता शनी महाराज मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि रेवती नक्षत्रात ते प्रवेश करत आहे. आता 17 मेपासून शनिदेव मीन राशीत प्रवेश करत आहे. ते जवळपास 9 ऑक्टोबरपर्यंत त्या राशीमध्ये असणार आहेत आणि या ग्रहांच्या परिस्थितीमुळे, या ग्रहांच्या स्थितीमुळे तुमच्या लोकांच्या करिअरमध्ये आर्थिक लाभ या सर्व दृष्टीने तुम्हाला भरभराट घेऊन येणार आहेत. आज मी जे सांगणार आहेत ना, त्यातले एकही शब्द खोटा ठरणार आहेत. तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यात आता असा बदल घडणार आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देव, ग्रह आणि नशीब तिन्ही गोष्टी आता एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत. ज्या गोष्टींसाठी तुम्हाला सांगते तुम्ही एवढे दिवस रडलात, ज्या गोष्टींसाठी तुम्ही देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्यांचं उत्तर घेऊन येणार आहे. तुम्हाला फक्त एकच विनंती करते, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण की अगदी महत्त्वाच्या आनंदाच्या संधी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता मन शांत ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. कारण की जे सांगत आहे ते फक्त शब्द नाही आहे, तर ते थेट देवाची सूचना आहे. आणि तुम्हा सर्वांना फक्त अगदी मनापासून एकच विनंती करेन की मला माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा. कारण की तुम्हाला सांगते, तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी मनापासून प्रोत्साहन देतं आणि अजून मोटिवेशन मिळतं. त्यामुळे प्लीज एकदा सबस्क्राईब नक्कीच करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया की अशा कोणत्या छान आनंदाच्या बातम्या आणि काय असं घडणार आहे. या ग्रहांची जी स्थिती बदलत आहे, ग्रहांची चाल बदलते आणि ह्याचा आपल्या राशीवरती काय परिणाम होणार आहे तर बघूया. पहिली तुम्हाला सांगते की आनंदाची जी बातमी असणार आहे ना, तुमच्या अडकलेले कामं अचानक मार्गी लागणार बरं का. तर मंडळींनो, तुम्हाला सांगते, आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही, तर ते तुमच्या गेलेल्या काही महिन्यांपासूनच्या, काही वर्षांपासून ज्या तुम्हाला वेदना होत आहेत ना, त्याचं खरं उत्तर असणार आहे. तुमच्यापैकी अनेक जण गेल्या बऱ्याच वर्षांपासून, बऱ्याच महिन्यांपासून एकच काम करतायत, एकच फाईल, तुमचा एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबून ठेवत होतात. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, तुम्ही भरपूर प्रयत्न केले. तुम्ही भरपूर लोकांच्या भेटी घेतल्या असतील, तुम्ही बऱ्याच लोकांना फोन पण केले असतील, वेगवेगळ्या लोकांकडे तुम्ही विनंत्या देखील केल्या असेल, परंतु प्रत्येक वेळेस तुम्हाला एकच वाक्य ऐकायला मिळालं असेल की आत्ता नाही, नंतर बघूया. परंतु काय होतं की हे जे हळूहळू तो नंतर म्हणतात ना लोक, त्याचा तुमच्या मनावरती मानसिक त्रास निर्माण झालेला आहे. आणि तो मानसिक त्रास इतका बनत गेला ना की रात्री तुम्हाला झोप लागत नव्हती. मनात एकच विचार चालू की माझं हे काम कधी होणार, माझंच नशीब असं का, देव मला पाहतोय का. परंतु मंडळींना तुम्हाला एक खरंच सांगते, आताचा जो काळ येतोय ना, तो खरंच तुमच्यासाठी अगदी सोन्यासारखा येतोय. आणि जो मागचा काळ आहे ना, तो आता संपत आलेला आहे. अगदी काही दिवसातच तुम्हाला सांगते, अनपेक्षित तुम्हाला त्या संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. कदाचित ते फोनद्वारे येणार किंवा मेसेजद्वारे किंवा एखाद्या ईमेलद्वारे. ही जी आहे ती संधी तुमच्याजवळ स्वतःहून येणार आणि जे की तुमचं आयुष्य जे आत्तापर्यंत थांबलेलं होतं ना, ते आयुष्य पुढे नेण्यास मदत करणार, तुमच्या आयुष्याचं चित्र बदलावून टाकणार. हा कॉल तुम्हाला सांगते की अपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल. कदाचित तुम्ही ज्या लोकांकडनं आशा सोडून दिलेली होती, तुम्हाला वाटत होतं की आता इथून माझं काही काम होणारच नाही आहे, अगदी त्या लोकांकडून तुम्हाला अचानक संपर्क होईल. ते लोक स्वतःहून तुम्हाला संपर्क करतील, तुम्हाला सांगते, आणि स्वतःहून ते सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होतील. आणि हे सगळं होत असताना ना, तुम्हाला सांगते, हे जे शब्द मी आता सांगते ना, हे अगदी खरंच तुम्हाला सांगते सत्यात उतरणार आहे. आणि जेव्हा हे सत्यात उतरतील ना, तुमच्या डोळ्यात आहे ना नकळत पाणी आणतील. आणि त्या क्षणी तुमच्या तोंडातून निघेल, नकळत एकच वाक्य निघेल, आता तरी, एवढ्या दिवसांनंतर तरी, परंतु झालं आहे, आता तरी झालं आहेत ह्या गोष्टी. आणि हा योग इतका ताकदीचा असेल ना की तुमचं सरकारी काम, कोर्ट केस, जॉब अपॉइंटमेंट,
प्रमोशन, अडकलेले पेमेंट जे होते, व्यवसायामध्ये कुठे काही अडीअडचणी होत्या, परवानगी मिळत नव्हती, ते यामध्ये कुठला ना कुठला मोठा जो अडथळा होता ना, तो नक्कीच आता दूर होणार, तुम्हाला दूर होताना दिसणार. परंतु तुम्हाला खरंच सांगते, लक्षात ठेवा, हा बदल तुम्हाला अचानक वाटत असेल की हे असं अचानक का होतं आहे, परंतु हे अचानक नाही होते. हे ज्या गोष्टी हा आजचा जो दिवस आला आहे ना, जो आजचा उद्यापासून जे दिवस येणार आहे, ते एका दिवसात तयार झालेले नाही आहेत. तुम्हाला सांगते, ते एवढ्या दिवसांचं तुमच्या कर्माचे चांगले फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि आपल्या शनी महाराजांवरती, तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवावरती तुम्ही ठेवलेल्या विश्वासाचा हा परिणाम आहे. तुम्हाला सांगते, देवाने तुमची परीक्षा घेतली, परंतु तुम्ही हार मानली नाही. त्या परीक्षेमध्ये तुम्ही शांतपणे त्या गोष्टी, ते अडथळे तुम्ही सोडवत गेले. आता देव खरंच सांगते स्वतःहून पुढे येतोय, कारण ते अडथळे तो देव आता बाजूला काढणार आहे. आणि या बातमीनंतर फक्त तुमचं कामच नाही, तुमचं मन देखील मोकळं होईल. ज्या चिंता होत्या, ताण होता, निराशा होती, ज्या तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या, त्या सगळ्यांना तुम्हाला सांगते आता पूर्णविराम मिळणार. येणाऱ्या काही दिवसात ह्या सगळ्या गोष्टींना खरंच पूर्णविराम मिळणार. परंतु तुम्हाला एकच गोष्ट फक्त सांगावीशी वाटते की ही ज्या बातम्या घडतील किंवा ज्या आनंदाच्या गोष्टी घडतील ना, त्या ताबडतोब लोकांना सांगू नका. कारण की कसं होतं की सगळे आपलेच नसतात, लोकांच्या वाईट नजरा देखील लागतात. त्यामुळे फक्त ह्या सगळ्या जो आनंद आहे तो आपल्या मनामध्ये शांतपणे ठेवा. तुम्ही ज्या देवावरती विश्वास ठेवता त्या देवाचे आभार माना. आणि जे पण निर्णय घ्याल ते घाईघाईत घेऊ नका, अगदी विचारपूर्वक सर्व निर्णय घ्या. कारण की आता ही सुरुवात आहे तुमच्या आयुष्यात चांगल्या मोठ्या बदलांची. तर मंडळींनो, तुम्हाला आतून वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याबद्दल बोलते का, तर समजा हो, ही भविष्यवाणी तुमच्याचसाठी आहे आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचवते आहे. मंडळींनो, दुसरी आनंदाची बातमी ती म्हणजे अगदी पैशांचा अडथळा दूर करणारे आणि त्यातून तुम्हाला मोठी सुटका मिळणारी. तर मंडळींनो, हे तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकासाठी फार महत्त्वाचं आहे. ही बातमी ऐकताना तुम्हाला सांगते, तुमचं मन जड होऊ शकतो. कारण ही भविष्यवाणी तुम्हाला ज्या पैशांमुळे आत्तापर्यंत ज्या वेदना झाल्या ना, त्याच्याशी थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून, दिवसांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त होते किंवा त्रस्त आहात. पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, तुम्ही कोणाला दिलेले पैसे असतील ते पैसे परत न येणे, डोक्यावरती कर्ज, EMI, उधारी यांचं सगळं जे ओझं तुम्ही कोणाला सांगितलं पण नाही, परंतु आतून तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का, ती आर्थिक स्थिती का सुधारत नाही आहे. कधी कधी तर हसत असतानाही, कोणाशी बोलत असतानाही, परंतु मनात काळजीही चालूच होती. रात्री झोप लागत नव्हती, कारण डोक्यात सतत ते आकडेच फिरत होते. परंतु तुम्हाला सांगते मंडळींनो, आता ह्या दिवसांमध्ये ना, जो आर्थिक अडथळा होता तो तुटण्याच्या अगदी मार्गावर आहे. पुढील काही दिवसातच अचानक अशी एक बातमी मिळेल की ते थेट तुमच्या पैशांशी संबंधित असेल. अडकलेलं पेमेंट असू शकतं, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई, यापैकी एक मोठी गोष्ट आता तुमच्या बाजूने फिरणार आहे. तुम्हाला सांगते, ही रक्कम जी मिळेल ना, ती मोठी नसेल, परंतु तुम्हाला सांगते तिचा परिणाम मात्र तुमच्या मनावर खूप मोठा असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नसणार, तर ती आहे जे एवढ्या दिवसापासून जो मनावरचा ताण होता ना, त्यातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल की हो, देव आहे आणि तुम्हाला पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडलेलीच होती. म्हणजे तुम्हाला सांगते की नशीब आहे ना, आपलं शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने आता उभं राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतोय, पण यामागे तुमची एवढ्या दिवसांची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता. मेहनतीशिवाय पर्याय नाही, मेहनत फार महत्त्वाची. आणि तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवले नाहीत आणि म्हणूनच उशीर झाला. परंतु तुम्हाला सांगते, उशीर झाला परंतु अन्याय तुमच्यावरती झालेला नाही.
शनी महाराज कधीच कोणावर अन्याय करत नाही. उशीर होतो परंतु अन्याय करत नाही. आपल्या कर्माचं आपल्याला चांगलंच फळ मिळतं. आणि पैशांबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही, तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, तुमचे निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी तुम्हाला दिसायला लागतील. तुम्हाला सांगते, अशा प्रकारे ही आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत तुमच्यासोबत घडणार आहे. तिसरी आनंदाची बातमी ती असणार की तुटलेली नाती जोडली जाणार आणि तुमच्या मनाला शांतता मिळणार. तर मंडळींनो, ही भविष्यवाणी ऐकताना ना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही गोष्ट तुमच्या मनात तुम्ही दडवून ठेवलेल्या खरं वेदनांशी जोडलेली आहे. तुम्हाला सांगते मंडळींनो, पैसे, करिअर, काम हे सगळं आहे ना आपण परत मिळवू शकतो आणि हे परत कमवता येतं. परंतु नात्यात पडलेली दरी ही भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आईवडील असू देत, भाऊ बहीण असू देत, पती पत्नी, प्रेमातील व्यक्ती किंवा एखादा जवळचा मित्र असू द्या, यांच्याशी काहीतरी नातं तुमचं ताणलेलं आहे. कदाचित एखादा चुकीचा शब्द निघाला असेल, कदाचित गैरसमज झालेले असतील, कदाचित परिस्थितीच अशी होती की कोणालाच एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळाला नसेल. बाहेरून तुम्ही शांत दिसता, परंतु आतून मन विचारत राहतं की हे सगळं असंच संपणार का. परंतु मंडळींनो, तुम्हाला सांगते, आता या नात्यांमध्ये सगळ्या काही सुधारणा होणार आहे. एक प्रसंग असा घडणार की दोन्ही बाजूंचं मन मोकळं होईल. कदाचित एखादा तुम्हाला फोन कॉल येईल, तुमची भेट अचानकपणे घडू शकते. एखादा जुना मेसेज, एखादी घटना किंवा काही पण एखादं छोटी घटना घडेल, त्यामुळे तुमच्यातला जो दुरावा आहे ना तो हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलेलं होतं ना, तोच व्यक्ती आता पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द तुम्हाला जाणवेल की अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो तुम्हाला आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेईल ती समजूत आणि शांततेने. खास करून तुम्हाला सांगते मंडळींनो, पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात ना हा काळ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. या नात्याला तुटण्याची जी भीती वाटत होती तुम्हाला, तिथे आता ते नातं पुन्हा पहिल्यासारखं जोडलं जाईल. कदाचित थोडं पूर्वीसारखं एकदमच खूपच तंतोतंत होणार नाही, परंतु सुरुवात तर नक्कीच होणार. कधी कधी ही सुरुवातच खूप मोठा चमत्कार देखील घडवू शकते. तुम्हाला फक्त एक सांगू इच्छिते की या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर कोण चुकीचं यावरती चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनामधून आहे ना माफ करत चला. मंडळीनं, तुम्हाला एकच सांगते की माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, हे ना आपल्या मोठेपणाचं चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं आहे ना हे सगळं झालं की तुमचं मन, खरं सांगते, हे सर्व केल्यानंतर ना आपलं मन हलकं होईल, तुमची झोप सुधारेल आणि आयुष्यात आहे ना एक वेगळी शांतता नक्कीच मिळणार. चौथी आनंदाची बातमी मंडळींनो, अगदी महत्त्वाची, ती म्हणजे की दूरवरून अशी तुम्हाला बातमी मिळणार ना की तुमचं आयुष्य बदलावून टाकेल. येणाऱ्या ह्या दिवसांमध्येच ही बातमी तुम्हाला जिथून अपेक्षा नाही ना तिथूनच तुम्हाला मिळणार आहे. गेल्या काही काळांपासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच विचार, एकच प्रश्न की माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का. तर उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसातच दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येईल ना की ती ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते. जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षण, व्हिसा किंवा ॲडमिशन, व्यवसायाशी संबंधित मोठी संधी, यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठी आहे का, पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल हेच तर तुम्ही देवाकडे इतके दिवसापासून मागत होतात. ही बातमी फक्त आनंद देणारी नाही, ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलवेल. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले, तिथेच देव आता एक नवीन दरवाजा उघडणार आहे. खास गोष्ट अशी आहे की ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. लोक जे म्हणत होते ना की तुझ्याकडनं काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश आता पाहायला मिळेल. एकच महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. या सर्व गोष्टींवरती, या संधीवरती शांतपणे विचार करा. देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि
योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवतो. तर मंडळींनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल की माझ्यासाठी काहीतरी मोठं येते, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्याचसाठी आहे. त्यामुळे या येणाऱ्या संधीला अजिबात दुर्लक्ष करू नका. या येणाऱ्या संधीचा जरूर फायदा घ्या, जरूर लाभ घ्या. पुढची आनंदाची बातमी आहे ती म्हणजे जबरदस्त तुमचं नशीब आता जबरदस्त युटर्न घेणार. मंडळींनो, हो, येणाऱ्या ज्या दिवसांमध्ये जे मी सांगणार आहे ना, ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की फक्त ही भविष्यवाणी नाही, हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासनं, दिवसांपासनं तुमचं आयुष्य एकाच दिशेने चाललेलं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःला विचारलं असेल, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? परंतु मंडळींनो, तुम्हाला सांगते, आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेला नव्हता. तो फक्त तुम्हाला तयार करत होता आजच्या दिवसासाठी. आज मी तुम्हाला खात्रीने सांगते, पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे टर्न देईल. जिथे सतत अपयश होत होतं, जिथे अचानक तुम्हाला यश दिसेल, जिथे दरवाजे बंद होते तिथे एकामागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल ना की तुम्ही स्वतःच म्हणाल, हे सगळं इतक्या लवकर कसं घडतं आहे? खास गोष्ट अशी आहे की हा टर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. तुमच्या मनातली भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे बोलले, त्यांच्यासमोरच आता तुमचं नशीब आहे ना उंच भरारी घेईल. आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. आणि हा बदल नुसता बाहेरचा नाही, तर तो तुम्हाला आतून तुमचं व्यक्तिमत्व अगदी बदलावून टाकेल. आणि तुम्हाला सांगते, हा काळ जरी शुभ असला ना, तरी तुम्हाला सांगते, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळींनो, अहंकार करू नका. सगळ्यांना सगळं सांगत फिरू नका. लोकांच्या नजरेपासून स्वतःला वाचवा आणि तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता ना, त्या देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो ना, तर तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये नम्रता ठेवणं हे आपलं सर्वात मोठं संरक्षण असतं. कारण मंडळींनो, जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं मी तुमच्या आयुष्याबद्दल बोलते का, हे तुमच्या आयुष्याशी हे सगळं काही जुळत आहे, तर हा समजा हा टर्न खरंच तुमच्याचसाठी आहे. तर मंडळींनो, आज जे काही ऐकलत ना, ते फक्त शब्द नव्हते. हा थेट देवाचा संकेत होता जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि मेहनत करा. तुम्हाला सांगते, मेहनतीचं फळ हे मिळतं म्हणजे मिळतं. मेहनतीला दुर्लक्ष करू नका. मेहनत केली ना तर आपल्याला सक्सेस हा मिळतोच. लक्षात ठेवा, देव आहे ना उशीर करतो, परंतु अन्याय मात्र कधीच करत नाही. आणि मंडळींनो, या भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल ना, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्याचसाठी आहे. तर मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला आवडला असेल ना, तर एकदा लाईक जरूर करा. आणि हो, तुम्हाला फक्त एकच विनंती करेन की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, शनी महाराजांची कृपादृष्टी तुम्हा सर्वांवरती कायमस्वरूपी राहो, हेच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि अशाच नवनवीन माहितीसोबत आपण भेटूया, अशाच सत्य, अचूक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या भविष्यवाणीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळींनो, पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक विचार ठेवा. तुम्हाला सांगते, यश नक्कीच मिळतं आणि मेहनत करत राहा. देव तुम्हा सर्वांचं भलं करो. धन्यवाद.